नमस्कार मित्रांनो, मी अक्षय यलमामे. माझ्या यूट्यूब चॅनल महा स्टेट बोर्ड एज्युकेशनमध्ये तुमचं स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत की एक सामायिक समीकरण आलेख पद्धतीने आपण कसे सोडवू शकतो. तर मित्रांनो, तुम्हाला माहीत असले पाहिजे की एक रेषीय समीकरण आपण आलेखावरती एका रेषेच्या स्वरूपात प्लॉट करू शकतो. तर एक रेषीय समीकरण एका रेषेमध्ये आलेखावरती ती प्लॉट करताना आपण कोणती काळजी घेतली पाहिजे. तर त्यासाठी आपण एक रेषीय समीकरणावरून चार बिंदू शोधतो. तर आपण चारच बिंदू का शोधतो यासाठी आपण हे समजून घेऊया की समजा आपल्याला तर माहीत आहे की रेषा ही आपण दोन बिंदूंतून पण काढू शकतो. परंतु जर आपण रेषा दोन बिंदूंतून काढली तर आपल्या काही चुकीमुळे आपली रेषाही चुकू शकते व आपलं इक्वेशनचं किंवा समीकरणाचं उत्तर पण चुकू शकतं. ते कसं तर ते पाहूया. समजा आपण 2 पॉईंट घेतले. ओके, हे 2 पॉईंट घेतले आणि ह्या 2 पॉईंटमधून आपण रेषा काढली. बरोबर, ही आपली बरोबर रेषा आहे. परंतु समजा काही चुकीमुळे आपला हा दुसरा पॉईंट खाली आला किंवा वर गेला, म्हणजे चुकला, तर आपली रेषा कशी होईल, अशी होईल. ही आपण चुकीची रेषा काढली. बरोबर, तर मग दोन बिंदूंमधून रेषा काढताना ह्या चुकीमुळे आपली रेषा पण चुकू शकते. ओके, तर मग आता आपण रेषा चार बिंदूंतून का काढायची? आपण तीन बिंदूंतून पण रेषा काढू शकतो. बरोबर, तर आपण समजा एक तीन बिंदूंतून रेषा काढली. तर आता हे मी तीन बिंदू घेतले. तर मी यामधून पण रेषा काढू शकतो. बरोबर, परंतु समजा माझा यापैकी कोणताही एक बिंदू चुकला आणि तो खाली आला. ओके, समजा माझा हा शेवटचा बिंदू खाली आला. तर मग काय होईल, तर आपण कन्फ्यूज होऊ की रेषा नेमकी ह्या दोन बिंदूमधून काढायची की ह्या दोन बिंदूमधून काढायची. ओके, तर हे होऊ नये म्हणून आपण रेषा चार बिंदूतून काढतो. तर ती चार बिंदूतून आपण रेषा कशी काढतो हे बघूया. तर चार बिंदूमधून रेषा काढताना चार बिंदू आपण घेतले. ओके, तर या चार बिंदूमधून आपण एक सरळ रेषा काढू शकतो. आता यामध्ये जरी आपला एखादा पॉईंट चुकला तरी आपल्याकडे काय होईल, आपल्याकडे तीन पॉईंट तर आपल्या रेषेमध्ये राहतील. म्हणजे आपण तीन पॉईंटमधून रेषा काढू शकतो जरी आपला एक पॉईंट चुकला तरी. म्हणून एक सामायिक समीकरण आलेख पद्धतीने सोडवताना आपण आधी चार बिंदूंचे निर्देशक म्हणजेच एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट शोधणं गरजेचं असतं. ओके, तर हे झालं की आपण चार बिंदूच का शोधायचे त्याबद्दलचं एक्सप्लेनेशन. आता आपण बघूया की आपण आलेख कसा काढणार आहोत. ओके, तर आलेख काढताना तुमचा आलेख पेपर असा असतो, म्हणजेच ग्राफ पेपर पण म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये. तर तुमचा आलेख पेपर असा असेल, यामध्ये काही डार्क आडव्या रेषा असतात व काही उभ्या रेषा असतात. तर दोन डार्क आडव्या रेषा किंवा दोन डार्क उभ्या रेषा यामध्ये फेंट 10 रेषा असतात आणि मधली पाचवी रेषा थोडीशी डार्क असते. पण आपल्या ज्या मुख्य रेषा आहे दोन डार्क, त्यांच्यापेक्षा थोडीशी लाईट असते. ओके, थोडीशी फिक्की असते. तर ह्या दोन रेषा म्हणजेच आपल्या पट्टीवरील, समजा आपण काचपट्टी घेतली, त्यावरील 1 सेंटीमीटर, ओके, 1 सेंटीमीटर आणि 2 सेंटीमीटरमध्ये जशा 10 रेषा असतात च्या, त्याचप्रमाणे आहे आणि मधली रेषा असते 0.5 ची. ओके, तर ह्याचप्रमाणे येथे आहे, आलेखावरती पण रेषा असतात.
ओके, तर सर्वप्रथम आलेख काढताना आपण एक मधोमध आडवी रेषा मारून घेतो. डार्क रेषेवरती एक मधोमध आडवी रेषा मारतो. तिला आपण एक्स ॲक्सिस नाव देतो. ओके, हा झाला एक्स ॲक्सिस. ओके, आणि एक उभी रेषा काढतो, तिला आपण वाय ॲक्सिस नाव देतो. आता हे तुम्ही सरळ काढायची आहे. माझ्याकडून मी काय काचपट्टी वगैरे वापरत नाही आहे, त्यामुळे ती वाकडी तिकडे आलेली आहे. हा झाला वाय ॲक्सिस. ओके, हा वाय ॲक्सिस झाला. एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस काढायचा, गडद रेषेवरती काढायचा. ओके, त्यानंतर आपण ओरिजिन लिहितो 0. हा 0 ॲक्च्युली काय असतो? हा 0 असतो 0,0. म्हणजेच ह्या पॉईंटला, ह्या ओरिजिनला, ओके, ओरिजिनला आपला एक्स काय असणार आहे? तर 0,0 असणार आहे. बरोबर. त्यानंतर काय करायचं आपण? तर आपण वरती आलेखाच्या तर यानंतर आपण स्केल कसं द्यायचं ते शिकणार आहोत. तर स्केल लिहिताना ते आलेखाच्या या कोपऱ्यामध्ये लिहायचं असतं. ओके, तर हे स्केल कसं लिहायचं ते आपण साईडला लिहूया. पण तुम्ही ते आलेखावरतीच लिहायचं आहे पेन्सिलच्या साहाय्याने. ओके, तर हे आपण कसं लिहिणार आहोत? ओके, हे आपण लिहिणार आहोत on x axis 1 centimeter is equal to 1, or on y axis 1 centimeter is equal to 1. ह्याप्रमाणे स्केल लिहायचं आहे. आलेखावरलं स्केल लिहायचं आहे. याप्रमाणे आलेखावरील स्केल लिहायचं आहे. तर यानंतर आपण आलेखावरील चारही भागामधील प्लस मायनस व्हॅल्यूबद्दल जाणून घेऊया की कोणत्या चरणामध्ये प्लस प्लस असतं, कोणत्या चरणामध्ये मायनस प्लस असतं, कोणत्या चरणामध्ये मायनस मायनस असतं, आणि कोणत्या चरणामध्ये शेवटचं काय येईल? मायनस प्लस असतं. तर हे पहिलं चरण आहे. याला आपण पहिलं चरण म्हणू शकतो. यामध्ये काय असणार आहे? दोन्ही एक्सची व्हॅल्यू आणि वायची व्हॅल्यू प्लस प्लस असेल. हे दुसरं चरण आहे. यामध्ये एक्सची व्हॅल्यू मायनस असेल आणि वायची व्हॅल्यू प्लस असेल. त्यानंतर हे तिसरं चरण आहे. या तिसऱ्या चरणामध्ये आपली एक्स आणि वाय दोघांची व्हॅल्यू मायनस मायनस असेल. आणि हे चौथं चरण आहे. या चौथ्या चरणामध्ये वायची व्हॅल्यू मायनस असते आणि एक्सची व्हॅल्यू प्लस असते. प्लस मायनस. ओके, तर प्लस आणि मायनस अशा तऱ्हेने आपण चारही चरणांबद्दल माहिती मिळवून घेतली आहे. तर आपण आता एक सामायिक समीकरणाचं एक उदाहरण आलेख पद्धतीने सोडवणार आहोत. तर सर्वप्रथम सराव संच 1.2 मधील पहिलं उदाहरण बघा. त्यामध्ये काय दिले आहे? खालील एक सामायिक समीकरण आलेख पद्धतीने सोडवण्यासाठी सारणी पूर्ण करा. आता त्यांनी काय दिलेलं आहे? इथे एक रेषीय समीकरण दिले आहे, म्हणून त्याला आपण एक सामायिक समीकरण म्हणणार आहोत. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3 आणि एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4. तर मग आता याचे निर्देशक म्हणजे बिंदू आलेखावरती आपण बिंदू छापणार आहोत. तर त्या बिंदूचे एक्स निर्देशक आणि वाय निर्देशक
माहीत करण्यासाठी त्यांनी येथे पद्धत दिलेली आहे. तर आता समजा आपण x इज इक्वल टू 3 घेतलं तर y ची किंमत काय येईल ह्या इक्वेशनसाठी x प्लस वाय इज इक्वल टू 3. तर x ची किंमत 3 टाकली येते तर y ची किंमत काय येईल 0 येईल. म्हणून त्यांनी खाली लिहिले आहे x, y इज इक्वल टू 3, 3, 0. ओके. त्यानंतर जर समजा आपण y इज इक्वल टू 5 घेतलं तर x इज इक्वल टू काय येईल. तर y इज इक्वल टू 5 घेतलं तर x इज इक्वल टू काय येईल 3 वजा 5 म्हणजेच -2 येईल. मग हे पॉईंट काय येईल -2, 5 येईल. ओके. तसंच तिसरा पॉईंट काय येईल जर आपण y इज इक्वल टू 3 टाकलं तर y इज इक्वल टू 3 टाकलं तर x इज इक्वल टू 0 येईल. मग ते 0, 3 घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे दुसऱ्या समीकरणासाठी आपण जर y ची किंमत 0 घेतली तर x इज इक्वल टू काय येणार आहे 4 येणार आहे. म्हणजे पहिला पॉईंट आपला येणार 4, 0. त्यानंतर जर आपण x इज इक्वल टू वजा 1 किंमत घेतली तर y ची किंमत काय येणार आहे तर y ची किंमत येणार आहे -5 येईल. ओके. तर मग हा पॉईंट येईल -1, -5 आणि शेवटचं जर आपण x इज इक्वल टू 0 घेतलं तर y ची किंमत येईल -4. ओके. तर अशा तऱ्हेने आपण आलेखावरती बिंदू छापण्यासाठी त्या बिंदूचे x निर्देशक आणि y निर्देशक त्या प्रत्येक एकरेषीय समीकरणावरून काढू शकतो. आणि एका समीकरणासाठी आपल्याला 4 बिंदू काढायचे आहे म्हणजे आपली आलेखावरील रेषा चुकणार नाही. तर मग आपण एक उदाहरण घेऊया आणि ते सोडवूया आलेखावरती. त्याचा आपण आलेखावरती छापणार पण आहोत रेषा, त्यावरून त्याचं सोल्युशन मिळवणार आहोत. तर मग आपण पहिलं उदाहरण घेऊया x प्लस वाय इज इक्वल टू 6 आणि x मायनस वाय इज इक्वल टू 4. तर उदाहरण घेऊया आपण x प्लस वाय इज इक्वल टू 6, x प्लस वाय इज इक्वल टू 6 आणि दुसरा आहे x मायनस वाय इज इक्वल टू 4. x प्लस वाय इज इक्वल टू 6 आणि x मायनस वाय इज इक्वल टू 4. ओके. तर आता आपण काय करणार आहोत, आपण यासाठी चार्ट बनवणार आहोत. दोन्ही इक्वेशनसाठी, दोन्ही समीकरणासाठी 2 चार्ट बनतील आणि त्यावरून आपण बिंदू मिळवणार आहोत आणि ते बिंदू नंतर आपण ग्राफ पेपरवरती प्लॉट करणार आहोत. ओके. तर चार्ट कसा बनवायचा ते बघून घ्या. इथे 4 पॉईंट पाहिजे ना आपल्याला, 1, 2, 3 आणि 4. ओके. आणि खाली एक पुन्हा एक बनवावं लागेल x, y चा. x, y साठी इथे आपण लिहून घेऊया किंवा बनवून टाकूया. ओके. इथे येईल x, इथे येईल y. ओके. तर आता आपण काय करूया, सर्वप्रथम बिंदू शोधण्यासाठी आधी काय करायचं, एक तर x ची किंमत 0 पुट करायची किंवा y ची किंमत 0 पुट करायची. x ची किंमत 0 पुट केली तर आपल्याला y ची किंमत भेटेल 6. ओके. म्हणजे आपला पॉईंट काय येईल 0, 6 हा आपला पहिला पॉईंट येईल, पहिला बिंदू येईल. त्यानंतर आपण y ची किंमत 0 पुट केली तर x ची किंमत काय येईल 6 येईल. बरोबर, 6 येईल आणि y ची किंमत 0. मग आपला दुसरा पॉईंट येईल 6, 0. ओके. तर यानंतर समजा आपण x ची किंमत 1 पुट केली तर y ची किंमत येईल 5. बरोबर. तर मग 1, 5. ओके. आणि त्यानंतर जर आपण y ची किंमत 1 पुट केली तर x ची किंमत येईल 5 आणि y ची किंमत येईल 1, 5, 1. ओके. तर हे आपल्याला अशा तऱ्हेने 4 पॉईंट मिळवता येतील. तसेच आपण दुसऱ्या समीकरणासाठीही 4 पॉईंट मिळवू शकतो. तर ते आपण मिळवूया. हे शेवटचं थोडं आपण
व्यवस्थित लिहून घेऊया म्हणजे आपण कन्फ्यूज होणार नाही. 5,1 ओके. 5,1 ही x, y ची व्हॅल्यू आहे. त्यानंतर आपण दुसऱ्या पॉईंटसाठी निर्देशक मिळवूया, चार्ट बनवूया. दुसऱ्या समीकरणासाठी दुसऱ्या पॉईंट साठी x, y कंसामध्ये पण लिहू शकता तुम्ही. तर आता समजा आपण x ची किंमत 0 टाकली तर y ची किंमत भेटेल -4 ओके. म्हणजे काय 0, -4. यानंतर आपण जर समजा y ची किंमत 0 टाकली तर x ची किंमत भेटेल 4 आणि इथे 0 तर 4, 0. यानंतर जर आपण x ची किंमत 1 टाकली तर आपल्याला y ची किंमत काय भेटेल. आता x ची किंमत 1 टाकली, 1 तिकडं नेला तर 4 - 1 काय भेटेल 3 वजा y = 3 तर y = -3 म्हणजे 1 आणि -3 1, -3. आता आपण समजा y ची किंमत 1 टाकून पाहूया. y ची किंमत 1 टाकली तर x - 1 = 4. मग 1 तिकडं नेला आपण तर x = 5 येईल म्हणजेच x = 5 आणि y = 1. 5,1 ओके. तर 5,1 आता हे आलेले बिंदू आपण आलेखावरती छापणार आहोत आणि त्यावरून आपल्याला आलेखावरती 2 रेषा मिळतील. त्या 2 रेषा ज्या एका कॉमन पॉईंटमध्ये छेदतील तो कॉमन पॉईंट म्हणजेच आपल्या एकसामायिक समीकरणाची उकल असणार आहे. तर मग आपण आता हे आलेले पॉईंट दोन्ही समीकरणांचे आलेखावरती छापूया. आलेखावरती छापूया. तर हा आहे आपला ग्राफ पेपर. ओके. तर आता हा ग्राफ पेपर थोडा वेगळा आहे कारण यामध्ये दोन डार्क रेषांमध्ये डायरेक्टली 5च रेषा आहे. म्हणजेच यावरती काय स्केल आहे तर 1 आणि 2 सेंटीमीटरमध्ये काय स्केल आहे तर मधलं जे रेषांचं स्केल आहे त्या 5 रेषा आहे. म्हणजेच 1 नंतर 1.2 येणार आहे. म्हणजेच 0.2 ने व्हॅल्यू वाढत आहे. ओके. हे समजून घ्या. तर आता आपण पहिल्या समीकरणाची पॉईंट यावरती छापणार आहोत. तर पहिल्या समीकरणाचे पॉईंट आहे, पहिला पॉईंट आहे 0,6. तर मग 0,6 हा पॉईंट कुठे येईल तर x ची किंमत 0 म्हणजे x आहे ओरिजिनला आणि 6 म्हणजे y ची किंमत आहे. तर y कुठे आहे 6 हा y तर y येथे आहे. तर मग येथे आपण एक पॉईंट छापणार आहोत. हा झाला आपला पहिला पॉईंट. ओके. त्यानंतर दुसरा पॉईंट बघूया आपण. दुसरा पॉईंट आहे 6,0. तर आता इथे आपली x ची किंमत 6 आहे आणि y 0 आहे. तर y 0 म्हणजे ओरिजिनला आणि x 6 इथे येईल. ओके. यानंतर आपण तिसरा पॉईंट बघूया 1,5.
1,5 म्हणजे xची किंमत आहे 1 आणि yची किंमत आहे 5. 1,5 xची किंमत 1 आणि yची किंमत 5. हा पॉईंट इथे येईल. ओके, इथे येईल हा पॉईंट. त्यानंतर आपण बघणार आहोत पुढचा पॉईंट 5,1. xची किंमत आहे 5 आणि yची किंमत आहे 1. हा पॉईंट इथे येईल. ओके, हा पॉईंट इथे येईल. मग आपण या पॉईंटमधून एक सरळ रेषा काढूया. ही झाली आपल्या पहिल्या समीकरणाची सरळ रेषा. ओके, तेथे ही या बिंदूमधून जाईल, सगळ्या बिंदूमध्ये जाईल. ज्यावेळेला तुम्ही आलेख पेपरवरती स्केल घेऊन ही लाईन ड्रॉ कराल त्यावेळेस ती लाईन या सर्व पॉईंटमधून जाईल. आता आपण दुसऱ्या समीकरणाची लाईन ड्रॉ करणार आहोत. तर दुसऱ्या समीकरणाचे पॉईंट आहे पहिला 0, -4. तर xची किंमत 0 आणि yची किंमत -4. म्हणजेच ही कुठे येणार आहे तर 0, xची किंमत 0, yची किंमत -4. म्हणजे इथे पहिला पॉईंट येईल. ओके, इथे पहिला पॉईंट आला आपला. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे 4,0 म्हणजे xची किंमत 4 आणि yची किंमत 0. yची किंमत 0 ओरिजिनला आणि xची किंमत 4 इथे. हा दुसरा पॉईंट झाला. त्यानंतर तिसरा पॉईंट आहे आपला 1, -3 म्हणजे xची किंमत 1 आणि yची किंमत -3 म्हणजे इथे. तुम्ही हे पॉईंट कंसामध्ये त्याच्या व्हॅल्यू पण लिहू शकता. चौथा पॉईंट आहे 5,1. तर xची किंमत 5 आणि yची किंमत 1. म्हणजे हा पॉईंट दोन्ही समीकरणाच्या लाईनसाठी कॉमन आलेला आहे. आता या पॉईंटमधून लाईन काढली असता की ह्या पॉईंटमधून जाणारी लाईन काढली असता आपणाला असे कळून येते की ह्या दोन लाईन ह्या 5,1 या पॉईंटला छेदतात. म्हणून या समीकरणाची उकल काय आहे? या समीकरणाची उकल आहे 5,1 x, y इज इक्वल टू 5,1. ही या समीकरणाची उकल आहे. तुम्ही हे समीकरण आपल्या निरसन पद्धतीने सोडून क्रॉस चेक पण करू शकतात की आपण काढलेलं उत्तर बरोबर आहे किंवा नाही. क्रॉस चेक पण करू शकता. हे बघा, या इक्वेशनसाठीचा ग्राफ आता असा आलेला आहे ॲक्च्युअलमध्ये. आणि मी आता तो माझ्याकडे पट्टी पेन्सिल नाही आहे, त्यामुळे माझ्या ज्या लाईन आहे त्या सरळ आलेल्या नाही. तरी मी तो प्रयत्न केलेला आहे की तुम्हाला अंडरस्टँडिंग व्हावे यासाठी मी ते ड्रॉ करून दाखवले आहे. ओके, तर असा ग्राफ येतो. ओके, असा ग्राफ येतो. यामध्ये दोन्ही लाईन बघा 5,1 ह्या पॉईंटमध्ये छेदलेल्या आहे. ओके, तर क्रॉस चेक करण्यासाठी आपण निरसन पद्धतीने हे उदाहरण सोडून बघूया की आपल्या समीकरणाची उकल 5,1 येते की नाही. ओके, तर 5,1 उकल येते की नाही ते बघूया. समीकरण आहे आपलं x + y = 6 आणि x - y = 4. समीकरण आहे x + y = 6. इक्वेशन 1 आहे आणि x - y = 4 हे समीकरण 2 आहे. तर आपण सिंपल इलिमिनेशन मेथडने हे उदाहरण सोडू शकतो. मग आपण समजा समीकरण 1 + 2 केलं असता आपल्याला काय मिळेल? तर x + y = 6
आणि एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4 यांची बेरीज करायची आहे. 2x प्लस 1y आणि वजा 1y काय होईल, 0y इज इक्वल टू 10 येईल. यावरून एक्सची किंमत काय येईल, 10/2 म्हणजेच 10/2 जे एक्स काय आला, 5 आला. आता ही एक्सची किंमत आपण कोणत्याही एका समीकरणामध्ये टाकली ते एक्स इज इक्वल टू 5 आपण समजा समी 2 मध्ये टाकली, 2 मध्ये टाकू. ओके, तर यावरून काय भेटेल आपल्याला, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4. तर एक्सची किंमत काय आली, 5 वजा वाय इज इक्वल टू 4. तर हे सोडवल्यानंतर आपल्याला वायची किंमत मिळेल वाय इज इक्वल टू 5 वजा 4 वाय इज इक्वल टू 1. ओके, वाय इज इक्वल टू 1. तर म्हणजेच आपण आता निरसन पद्धतीने उदाहरण सोडवल्यानंतर सुद्धा आपल्याला आपल्या समीकरणाची उकल काय आलेली आहे, एक्स कॉमा वाय इज इक्वल टू 5,1. म्हणजे आपण बरोबर सोडवलेलं आहे. क्रॉस चेक करून बघूया. हे बघा 5,1 हा पॉईंट आहे, जो दोन्ही लाईनला कॉमन आहे तो 5,1 आणि हेच आपले उकल आहे एक्स कॉमा वाय. ओके, तर क्रॉस चेक करून पण उत्तर आपलं सेम आलेलं आहे, म्हणजे आपण बरोबर प्लॉट केलेला आहे. मित्रांनो, आपण येथे स्केल द्यायचं विसरलो होतो, तर ते स्केल आपण येथे लिहून टाकूया, म्हणजे आपल्या ग्राफमध्ये काहीही त्रुटी राहणार नाही. ओके, तर आपण येथे या ग्राफच्या इथे कोपऱ्यावरती स्केल लिहायचं आहे. ते कसं लिहायचं, तर ते ऑन एक्स एक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1. ओके, 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1. आणि दुसरं कसं द्यायचं, तर ऑन वाय एक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1. सो दुसरं पण कसं द्यायचं, ऑन, आता मी हे थोडं बाजूला लिहितो, ऑन वाय एक्सिस एक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1. तुम्ही काहीही घेऊ शकता, फक्त मग त्या दोन रेषांमधील अंतर तुम्हाला समजलं पाहिजे. ओके, सो धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर उद्याच्या तासामध्ये आपण बघूया की एक सामायिक समीकरण आपण क्रेमरच्या पद्धतीने कसे कसे सोडू शकतो. ओके, तर त्याआधी आपण बघणार आहोत की निश्चयक म्हणजे डिटर्मिनंट म्हणजे काय असतं आणि डिटर्मिनंट आपण कसा सॉल्व्ह करतो, तर हे आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत.